गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण बघितलेलं होतं की सगळ्यांनी वाळीत टाकलेलं आहे आणि काही झालं तरी मुलांना कोणत्याही पद्धतीचं ज्ञान मिळणार नाही याची खात्री रुक्मिणीबाईंना झालेली. पतिराजांना सारखं सारखं त्या म्हणतायत की अहो काही झालं तरी मुलांना ज्ञान मिळालं पाहिजे आणि आपल्यासारखंच का त्यांचं जीवन जाणार. हो, काही झालं तरी तुम्ही ब्रह्मवृंदांकडे जा, एकदा त्यांना बोलून बघा. आता पत्नी सारखं म्हणतेय म्हटल्यानंतर किती ऐकायचं. कुशावर्ताचं स्नान झालं, त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं, सगळं झालेलं आहे. भगवंताची आराधना पण करून झाली आणि आळंदीमध्ये आल्यानंतर पुन्हा हे ब्रह्मवृंद कदाचित आपलं म्हणणं ऐकतील. विठ्ठलपंतांनी विचार केला आणि आपल्या सासरेबुवांनाही सांगून झालं की अहो बघा तर खरं, अहो आमचं जीवन असं गेलं म्हणून आमच्या मुलांचं नको जायला. पण ज्या ज्या वेळेला विठ्ठलपंत सासरेबुवांशी म्हणजे सिद्धोपंतांशी चर्चा करायचे, सिद्धोपंत आळंदीमध्ये जाऊन ब्रह्मवर्गाशी चर्चा करायचे, त्यावेळेला प्रत्येक जण विचार करायचा की असं धर्माविरुद्ध वागणाऱ्यांना जर आपण आपल्याकडे घेतलं तर पुन्हा हा धर्म कायमस्वरूपात टिकणार नाही. आणि त्यातल्या त्यात महादेव भट्ट मात्र अत्यंत वितुष्ट आल्यासारखंच वागायला लागलंय. आणि त्याला कारणही असंच होतं. कारणही विसोबा खेचर गावातलेच, पण ते मात्र दरवेळेला कोणत्या तरी घटकांची रचना लक्षात घेऊन या विठ्ठलपंतांना कसं अपमानित करता येईल याच विचारात. काही झालं तरी आज तर प्रसंगच असा घडला की रस्त्याने जात असताना भरभर भरभर विठ्ठलपंत आपल्या आपल्या मार्गाने चाललेले आहेत आणि तिकडून तितक्याच भरधाव वेगाने जणू विसोबा खेचर येत आहेत. खाली बघून आपल्या काहीतरी रुचा म्हणत 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 चाललेले का कोण जाणे कसा धक्का लागला आणि बघतात अहो विठ्ठलपंत तुम्हालाही याच मार्गाने यायचं होतं का. विठ्ठलपंत आपले शांत निमूटपणे खाली वाकून चाललेले आहेत, मनात विचार करतायत की देवा हेही सहन करण्याची शक्ती दे. घरी आलेले आहेत आणि आता विचार करतायत की आपल्याला तर लोकांनी वाळीत टाकलेले, पण का कोण जाणे मौंजी बंधन झालं नाही तर मुलांना ब्राह्मणत्व तर नाही मिळणार. आणि जर ब्राह्मणत्व नाही मिळालं, मौंजी बंधन सोपस्कार त्यांच्यावर नाहीच झाला तर ज्ञान त्यांना नको का मिळायला, मग कोण ज्ञान देणार. त्याच्यापेक्षा काही झालं तरी एकदा का होईना विचार केलेलाच बरा. बरं, योगायोगाने आज विठ्ठलपंतांच्या मनामध्ये विचार आला आणि दुपारच्या वेळेला जेवणं खावणं झाली आणि रुक्मिणीबाई सहज पतिराजांना म्हणतात अहो ऐकलं का मी काय म्हणते, जरा ऐका तर. अहो मला काय म्हणायचं आहे की तुम्हीच होऊन ब्राह्मणांची सभा बोलवा ना. ब्रह्मसभेमध्ये एकदा आपला विचार मांडला की त्यांनी होकार दिला ना तर माझ्या मुलांच्या मौंजी होतील. हो, आपण म्हणतात ते बरोबर आहे. मी आजच विचारणा करतो. विचार केला आणि सिद्धोपंतांकडे गेले, सासरेबुवांकडे गेले, त्यांच्या कानावर घातलं. जाण्याची मुभा नव्हती बरं, कुठं तरी रस्त्यात बोलायचं भेटायचं. गौरी मात्र होती बरं का. गौरीतर्फे एक निरोप द्यायचा. मध्यस्थ दुवा कोणीतरी लागतो. जिला प्रेमानं जवळ केलेलं होतं अशी गौरी मात्र कधीतरी रुक्मिणीबाईंकडे यायची. काय हवं नको ती मदत सांगायची, करायची पण मदत आणि पाहिजे असलेला निरोप मात्र रुक्मिणीबाईच्या आई वडिलांकडे देत होती. मग रुक्मिणी त्या गौरीच्या निमित्ताने का होईना हा निरोप सिद्धोपंतांकडे गेला आणि सिद्धोपंतांनी आपल्या जावाई बापूंचा विचार ब्रह्मसभेमध्ये सांगितला. बरं, तो निरोप ऐकल्याबरोबर महादेव भट्ट मात्र इतके रागात आले, अहो तुम्हाला कळतं का कोणत्या कारणासाठी ब्रह्मसभा बोलवायची आहे. पण बाकीचे सगळ्याच गावामध्ये सगळेच लोक अगदी वितुष्ट आणि वागणारे असतात असं नाही. काहीतरी 4-2 ब्राह्मण असे होते की मनातल्या मनात विचार यायला लागला
क्या हो त्या छोट्या मुलांनी काय केलंय? आपण बघतो ना, ती छोटी छोटी बालकं 4 जण तिथंच खेळत असतात हो. कुणी सुद्धा त्यांना गावातलं सुद्धा जवळ करत नाही. आपण असं नको वागायला. बरं, महादेव भट्टांच्या पत्नी त्या मात्र सारख्या त्यांना म्हणायच्या, हो कुणी सांगितलंय तुम्हाला? तुम्ही एक आपलं मेलं त्या विसोबा खेचरच्या बरोबर जाता आणि त्यांच्याच सारखं वागायला लागता. मला नाही हो पटणार हे. घरामध्ये पत्नी जेव्हा या पद्धतीने बोलतीये तेव्हा महादेव भट्टांच्या मनामध्ये एकदा विचार यायचा, आपलं काही चुकतंय का? आपण एवढं वितुष्ट नको घ्यायला. पण मग आज विसोबा खेचर आणि महादेव भट्टांच्या कानावर बातमी आलेली आहे, ब्रह्मसभा बोलवण्यात येणार आहे म्हणे. आणि विसोबा खेचर म्हणतात, अहो ऐकलत का? ते नाशिकचे कोणी रामशास्त्री, अहो नाही रामशास्त्री नाही, नरहर शास्त्री, हा हा तेच ते. कोण ते येणार आहेत म्हणे, त्यांच्यासमोर ब्रह्मसभा बसविणार आहेत म्हणे. चला बुवा, आपलं तर काम झालं. स्पष्ट शब्दात सांगायचं, हा या धर्मविरोधी वागणाऱ्याला कुठलाही न्याय नाही मिळाला पाहिजे. कुटकारस्थान करणारे लोक अशीच एकत्र येतात आणि जे अत्यंत चांगलं कार्य चाललेलं आहे त्याला थोडासा विरोध मात्र नक्कीच करतात. पण आज पहाटे झाली आहे, विठ्ठल शास्त्री अगदी मनपूर्वक मनातून भगवंताला प्रार्थना करतायत की भगवंता, आज नरहर शास्त्री येणार आहेत, नाशिकचे नरहर शास्त्री, आणि त्यांच्या समोर जर हा ब्रह्मसभेचा विषय निघाला तर आमचं जीवन जाऊ दे हो. मुलांना मात्र चांगली विद्वत्ता प्राप्त होईल. त्यांनी एकदा का होकार दिला की ब्राह्मणांची मुलं ब्राह्मणांच्याच मार्गाने चाललेली बरे हो. आज रुक्मिणीबाईंना पण सांगितलंय, अहो ऐका, आज भगवंत कदाचित आपल्या पाठीशी आहे. योग्य तो काहीतरी निर्णय होईल. करता करता ब्रह्मसभेची वेळ आलेली आहे. एक आळंदीमधला एक ब्राह्मण यायला लागलेला आहे. कुणाला काही काम असेल तर त्यांनी आदल्याच दिवशी ठरवून टाकलंय, उद्या नको हो आपले काही काम काढायला, मोठी ब्रह्मसभा आहे, धर्माचा निर्णय आहे. आपल्या सगळ्या अडचणी पार करत 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 एक ब्रह्मवृंद यायला लागलेला आहे आणि मंदिराच्या त्या परिसरामध्ये प्रत्येक ब्राह्मणांनी आपलं आसन धारण केलेलं आहे. विठ्ठलपंत आले, पण ब्रह्मसभेत कसे येणार हो? दूर कुठंतरी बाजूला कोपऱ्यात बसलेले. काय ब्रह्मसभेमध्ये निर्णय होतो याचा विचार करतायत. आणि मग नरहर शास्त्री मात्र विचार करतायत की कालच गंगेच्या किनाऱ्यावर विठ्ठल पंतांनी येऊन सगळी हकीकत आपल्याला सांगितलेली. ईश्वराचा काय न्याय आहे सांगता येत नाहीये. मग काय करता येईल? हा विचार सुरू असतानाच ब्रह्मसभेचं अध्यक्षपद आज त्यांच्याकडे आलेलं आहे. असं नसतं झालेलं आहे. एक ब्राह्मण येऊन बसले, सगळ्या जागा एकमेकांच्या जागेवर घेण्यात आलेल्या आहेत आणि एक जण सांगतायत. मध्येच महादेव भट्ट उठून उभे राहतायत, अहो आपण उठण्याचं श्रेय नका घेऊ, आपण बसूनच काय ते सांगा. अहो हे धर्माला विरुद्ध वागलेले आहेत. माझ्या तरी मताने यांना कुठल्याही पद्धतीचा न्याय देण्यात येईल. ते असे बोलतायत. तोच विसोबा खेचर, अहो आपण हे यांचं महादेव भट्टांचं म्हणणं बरोबर आहे, धर्माविरुद्ध कुणालाही न्याय देऊ नका. नरहर शास्त्री विचार करतायत की ब्रह्मसभा बोलवायची आहे, सगळ्या ब्राह्मणांचं मत एकत्र करून योग्य तो न्याय द्यायचा आहे ना, मग हे मध्येच असं का करताय? आणि अंतर्मनाने ग्वाही दिली की जरा जास्तच वितुष्ट घेत आहेत. लगेच नरहर शास्त्री म्हणतायत की महादेव भट्ट, आपण एकटेच का बरं विरोध घेताय? आणि विसोबा खेचर, आपणही जरा योग्य मार्गाने विचार केला तर बरं होईल. आता विसोबा खेचरांच्या मनात विचार आला की या सभेमध्ये जास्त वितुष्ट घेण्याची गरज नाही, आपण आपलं शांत बसलेलं बरं. एक करत प्रश्न सुरू झालेले आहेत. धर्माविरुद्ध कार्य करणाऱ्यांना न्यायशास्त्र काय सांगतं, न्याय काय देता येईल? हा ग्रंथ आणा. तो ग्रंथ आणला, ग्रंथाचं प्रतिपादन करण्यात आलं. ग्रंथामध्ये काही प्रायश्चित्त सापडतं का बघण्यात आलं. कुठंच सापडत नाहीये. 1, 2 असे बरेच ग्रंथांचा अभ्यास केलेले लोकही बघत आहेत. आणि नंतर
सर्वात शेवटी नरहर शास्त्री म्हणताय की मला तरी या ग्रंथामध्ये यापूर्वी असं काही घडलेलं होतं आणि ग्रहस्थाश्रम सोडून संन्याश्रम घेतलेले आणि संन्यासाश्रम सोडून पुन्हा ग्रहस्थाश्रम स्वीकारलेल्यांची कुठंही नोंद नाही आहे, त्यांना कोणतं प्रायश्चित्त द्यायचं याचीही नोंद नाही. काय बरं करता येईल? तो सगळा विचार ऐकत असताना विठ्ठलपंत म्हणतात, मी आपली सर्व ब्रह्मवर्गाची नम्रतेनं प्रार्थना करून परवानगी घेऊन एक विचारू का? लगेच कुठून आवाज येतोय म्हणून नरहर शास्त्रींनी बघितलं तर त्या झाडाखाली कोपऱ्यातून अगदी विनम्रतेनं विठ्ठल शास्त्री म्हणतायत की न्याय दिला नाही तरी हरकत नाही हो, अजून तुम्हाला सापडलेलं नाही, पण एक विचारू, या मुलांना ज्ञान द्यायचंय. मी गीतेचा अभ्यास केलाय, भागवत धर्माचा अभ्यास केलाय, या कालखंडामध्ये मी ज्या ज्या शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे त्या संपूर्ण शास्त्राचं अध्ययन मुलांना करू शकतो का? अध्यापन आणि अध्ययनाचं कार्य मुलं आणि माझ्यात होईल का? नरहर शास्त्री सांगतात की अहो ज्ञान पवित्र आहे. ज्ञान कोणीही कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही पद्धतीने घेऊ शकतं, कारण ज्ञान पवित्र आहे. आपण ज्ञान देऊ शकतो. तेवढाच दिलासा. ब्रह्मसभेमध्ये काही निर्णय नाही झाला, पण विठ्ठल शास्त्री बघतायत तर दूरवर कुठेतरी रुक्मिणीबाई दिसतायत. यांनी बघितलं आणि मग म्हणतात, आपण अहो मला माहित आहे आपण किती हळवे आहात. ब्रह्मसभेमध्ये न जाणं कोणता तरी वेगळाच निर्णय ठरला तर आपल्या मनाला फार लागेल हो. ते लागू नये म्हणून मी आले. दोघेही पती पत्नी निर्णय काहीच झालेला नाही, विचारणा केली आणि फक्त त्या सभेमध्ये एकच निर्णय ठरलेला आहे आणि तो म्हणजे आपण तर काही बुवा करू शकत नाही. नरहर शास्त्री सांगून झाले, पण रामशास्त्री पैठणचे ते काय योग्य तो निर्णय देतील. कारण बघा त्या कालखंडामध्ये हा ब्रह्मसभेमध्ये घेण्यात येणारा निर्णय अत्यंत उच्च प्रतीचा असेल आणि तो कुणालाच घेता येत नसेल तर पैठण क्षेत्र ब्रह्मसभा भरण्याचं मूळ क्षेत्र, मुख्य क्षेत्र आणि काशी हे मुख्य क्षेत्र, या दोन ठिकाणीच निर्णय व्हायचे ना. नरहर शास्त्रींनी निरोप देऊन टाकला, निर्णय देऊन टाकला की सांगितलंय की हा निर्णय मात्र आमच्या अखत्यारीतला दिसत नाही आहे. कारण मी चुकून जरी आम्ही या पद्धतीचं काहीतरी प्रायश्चित्त दिलं तर ते योग्य होणार नाही आहे. कारण काय म्हणताय, लगेच उठून महादेव भट्ट आणि विसोबा खेचर सांगतायत, अहो कशाला विचार करता, यात काहीच नाही तर देहांत प्रायश्चित्त देऊन टाका त्यांना. नरहर शास्त्रींनी ऐकलं आणि ते सांगतायत, छे हो, ब्रह्मवर्गाचा योग्य निर्णय झाल्याशिवाय आम्ही तो निर्णय नाही घेऊ शकत. पण आळंदीतल्या ब्राह्मणांनी मात्र बिनधोकपणे सांगितलंय की देहांत प्रायश्चित्त एवढी एकच शिक्षा आहे त्यांना. आणि हे सगळेजण परत आलेले. मुलांना शुद्धीपत्र मिळालं पाहिजे. शुद्धीपत्र मिळवण्यासाठी मात्र नक्कीच पैठणात जावं लागेल. पैठणच्या ब्राह्मणांनी जर यांना शुद्धीपत्र दिले ते पुन्हा ब्राह्मणत्व स्वीकारण्याला तयार होतील. हाही निर्णय झाला. सगळेजण वापस घरी आले. घरी येत असताना रुक्मिणीबाई मनात विचार करतात, काय रे देवा हे आणलंयस? देहांत प्रायश्चित्त म्हणतायत हे सगळेजण. विठ्ठलपंतांनी विचार केला की मुलांच्या भवितव्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे ना. कारण आमच्यासारखंच मुलांच्या वाट्याला हे जीवन आलं तर बरोबर ठरणार नाही आहे. ब्रह्मसभेमध्ये ऐकलेलं देहांत प्रायश्चित्त डोक्यात घेतलेलं आहे आणि दोघेही दाम्पत्य घरी आलेले आहेत. बघतायत तर दारामध्ये निवृत्तीनाथ अगदी आई व बाबांची वाट पाहत थांबलेले आहेत. त्याच्या मागे ज्ञानेश्वर बघतायत काय सांगितलंय ब्रह्मसभेमध्ये. आत बघितलं तर सोपानाच्या मांडीवर मुक्ता इकडून तिकडं खेळतीये. ते भरलं गोकुळ, तो भरला संसार. विठ्ठलपंतांनी विचार केला, माझ्या मुलांच्या वाट्याला माझ्यासारखं जीवन यायचं नसेल तर हे देहांत प्रायश्चित्त मात्र आपल्याला घेतलंच पाहिजे.
काय करायचं हे राहत असताना सुद्धा, जीवन जगत असताना सुद्धा सर्वतोपरी योग्य मार्गाने चाललं असेल तर बरं होतं. प्रत्येकाने कुठंतरी ग्रामन्य करायचं, वाळीत टाकायचं आणि आपण त्याच पद्धतीने राहत मुलं मोठे करण्यापेक्षा मुलांना हवं तेवढं ज्ञान देऊन बघूयात कुणाचा काय निर्णय होईल त्या पद्धतीनं विचार